आजची ही गोष्ट आहे एक अशा बाईची जिचा करवा चौथ कधीच आनंदाचा क्षण नाही बनला। ही गोष्ट आहे रीताची, जी राजस्थानच्या एका छोट्याशा माधोपूर गावामध्ये राहत होती। रीताच्या लग्नाला आता फक्त 2 वर्ष झाली होती, पण तिच्या नवऱ्याच्या वागण्याने तिच्या जीवनाला एकदम नरक बनवून टाकलं होतं। रात्रीच्या शांततेमध्ये रीता आपल्या नवरा विजयची वाट पाहत होती। विजय पूर्णपणे नशेमध्ये घरी येतो आणि टेबलवरती बसतो। हे काय वाढलं आहे ताटात रीटा? भाजीत एवढं मीठ? भाजीमध्ये मीठ टाकून ठेवलंयस की मिठामध्ये भाजी टाकलीयस? विजय, मी तर तेच बनवलं आहे जे तुम्हाला आवडतं। मीठ पण तर तेवढंच टाकलंय। खोटं बोलतेस? तुला तर जेवण बनवायलाच येत नाहीये, बेकार बाई। मी आताच दुसरी भाजी बनवते। दुसरी? तू दरवेळेस हाच बहाणा दाखवतेस। आज तुला धडा शिकवतोस बघ। विजय रागातच रीताच्या चेहऱ्यावरती ग्लास फेकतो आणि ग्लास तिच्या डोक्यावरती लागतो आणि रक्ताच्या धार यायला लागतात। विजय हातामध्ये दंडा उचलून ओरडतो, आज तुला मी जिवंत नाही सोडणार। रीता रडतच घराच्या बाहेर धावते आणि विजय लडखडत तिच्या मागे धावत जातो। बघता बघता रीता अंधारामध्ये कुठेतरी गायब होऊन जाते। लांब कुठेतरी सुमसान जंगलात बावडीच्या जवळ तांत्रिक म्हातारी तारामती बसली होती। ती तंत्रसाधना करत होती। सर्वीकडे अंधार आणि सन्नाटा होता। तर तेवढ्यातच तिला एका बाईचा रडण्याचा आवाज येतो। हा कसाचा आवाज येतोय? जिथून रडण्याचा आवाज येत होता तारामती त्या रस्त्याने जायला लागते। झाडांच्या मध्ये तिला कोणीतरी बसलेला दिसते। जवळ गेल्यानंतर तिला माहिती पडतं की ती रीता आहे, जी रडत होती। कोण आहेस तू? एवढ्या रात्रीमध्ये या जंगलामध्ये काय करतेस? माझं नाव रीता आहे। मी जवळच्याच गावामध्ये राहते। या झाडामध्ये नवऱ्यापासून लपते। पण का? माझा नवरा विजय एक ठेकेदार आहे, पण तो रोज नशेमध्ये परत येतो आणि मला मारपीट करतो आणि मला शिव्या देतो। आणि आज तर त्याने मला जीवाने मारण्याचा प्रयत्न केला। तो मला मारून टाकेल। मी असताना तुला तो नाही मारू शकणार। बाळा, उद्या करवा चौथ आहे आणि हा व्रत नवऱ्याचं वय वाढवण्यासाठी केला जातो। पण जर निश्चय उलट असेल तर तू त्याचा मृत्यूही बोलवू शकतेस। काय? पण कसं? तू उद्या तयार राहा। करवा चौथच्या वेळेला स्वतः तंत्र साधना करण्यासाठी तुझ्या घरी येईन। रीता तिथून आपल्या घराकडे निघून जाते। सकाळची वेळ आहे, पण अजूनही हवेमध्ये सन्नाटा आहे। विजय ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो आणि समोर रीता उभी आहे। तू जरा सुधर, नाहीतर एखाद दिवशी माझ्या हाताने मरशील। आज करवा चौथ आहे, रात्री पूजा होईल। घरी परत या लवकर। ठीक आहे। विजय ऑफिससाठी निघून जातो। करवा चौथचा दिवस होता। रीता संपूर्ण श्रृंगार करून तयार असते, पण तिच्या चेहऱ्यावरती सुंदरतेचं हास्य सोडून तिच्या डोळ्यामध्ये नफरतची आग होती। ती तारामतीच्या येण्याची वाट पाहते। तेवढ्यातच दरवाजाची घंटी वाजते। रीता दरवाजा उघडते तर समोर बघते की तारामती उभी होती। तयारी पूर्ण केली आहेस ना? हां। रीता आपल्या अलमारीमधून रक्त, हड्डी आणि मशानातली राख काढून तारामतीला देते। तारामती एक कालचक्र बनवते। रीता, या कालचक्रामध्ये बस। मी तुला आज अशी सिद्धी देणार ज्याने रक्त बेताल तुझ्या वशमध्ये येईल। तारामती आणि रीता दोघेही तंत्र साधनामध्ये बसून जातात। तारामती समोर अग्नी जाळते आणि एक चाळणी ठेवते। चाळणीमध्ये एक काळा दगड ठेवते। रक्त बेतालाय नमः, शमशान चिता ज्वाला, तमसी रातनी सन्नातती। रीता तंत्र साधनांमध्ये डुबून जाते। तेवढ्यातच दरवाजाची घंटी वाजते आणि रीता घाबरते। आता कोण आलंय? आणि आता जर हे कोणी बघितलं तर काय बोलतील? रीटा घाबरत घाबरत दरवाजा उघडते।
तर समोर तिचा नवरा विजय होता. त्याला बघून रीता एकदमच सहमून जाते. अरे, मी माझा फोन विसरलो होतो. विजय जसाच फोन घेण्यासाठी आतमध्ये जातो तर तो बघतो की तारामती बसली आहे आणि घरामध्ये तंत्र साधना चालू आहे. हे काय चालू आहे माझ्या घरात? तुझ्या लंबी आयुसाठी साधना करते आहे. पण आधी तर करवा चौथला असं कधी नाही केलं. ही साधना जी मी करते आहे हे लग्नाच्या 3ऱ्या वर्षातच संभव आहे. यासाठी संध्याकाळी लवकर परत ये. ठीक आहे, मी रात्री 7 वाजेपर्यंत वापस येईल. विजय घरातनं निघून जातो. त्याला नव्हतं माहिती की साधना त्याचं आयु वाढवण्यासाठी नाही तर त्याचा मृत्यूचा आवाहन होता. तारामती आणि रीता साधना चालू ठेवतात. रक्तबेतालाय नमः, शमशानचिता ज्वाला, तमसी रात्री सनादमी. तारामती जे मंत्र वाचते त्याला रीता परत बोलते. तेवढ्यातच सूर्यास्ताच्या वेळेला एक बेताल हळूहळू रीताच्या मागे प्रकट व्हायला लागतो. हा रक्तबेताल आहे जो आजपासून तुझ्या वशमध्ये असणार. तुझं प्रत्येक बोलणं ऐकेल. ह्याच्या राहता तुझा नवरा तुला नाही त्रास देऊ शकणार. तारामती चाळणी उचलते आणि त्यावरती रक्त लावते. ही चाळणी घे. जेव्हा आज रात्री तू या चाळणीतून आपल्या नवऱ्याला बघशील तर हा रक्तबेताल तुझ्या नवऱ्याच्या शरीरात प्रवेश करेल आणि हळूहळू त्याला मारून टाकेल. तारामती रीताला चाळणी देऊन तिथून निघून जाते. रात्रीची वेळ होती. रीता पूजेसाठी तयार होती आणि आपल्या नवऱ्याची वाट पाहत होती. पूर्ण दिवसापासून उपाशी होती आणि मनामध्ये फक्त एक प्रश्न होता की आज रात्री सर्व काही संपवून टाकायचं आहे. तेवढ्यातच विजय ऑफिसमधून घरी येतो. मी लेट तर नाही झालो? नाही, बस मी तयार होऊनच बसली आहे. चला पूजा करूया. रीता चंद्राला बघून चाळणीतून आपल्या नवऱ्याचा चेहरा बघते. जसंच रीता चाळणीतनं आपल्या नवऱ्याचा चेहरा बघतो तर बेताल त्याच्या आतमध्ये प्रवेश करतो. विजय बघतो की आकाशाकडे चंद्राच्या जागेवरती एक लाल गोळा चमकत होता, जसं की एक आगीचा गोळा. विजयची आंखे उलटी होऊन जातात आणि तो खाली पडतो. अरे, विजयला काय झालं? काय झालं तुम्हाला? उठा. रीता विजयच्या चेहऱ्यावरती पाण्याचे छिटे टाकते आणि ज्याने त्याचे डोळे उघडतात. पण आता त्याचे डोळे मांसाळू नव्हते तर त्याचे डोळे काळे पडून जातात. त्याच्या डोळ्याचा पांढरा हिस्सा आता पूर्ण काळा झालेला. त्याच्या तोंडातनं काळा धुवा बाहेर येत होता. हे बघून विजयचे वडील कमलदास पूर्ण घाबरून जातात. हे काय झालं माझ्या विजयला? हे काय झालं माझ्या विजयला? रीता जसंच विजयला हात लावते तसंच विजय उठतो आणि तो आधीसारखाच दिसायला लागतो. काहीच नाही झालं आहे विजयला. आत्ता तर त्याचे डोळे काळे झाले होते. त्याच्या तोंडातून काळा धूर निघत होता. विजय ठीक आहे. आधी तुम्ही तुमच्या चष्म्याचा नंबर ठीक करा. रात्रीची वेळ आहे. रीता आणि विजय आपल्या खोलीमध्ये झोपलेले असतात. तेव्हाच अचानक विजयचे डोळे उघडतात. रीता, मला खूपच वेगळं घाबरल्यासारखं होतंय. तू माझ्यासोबत काय केलंय? रीता काहीच नाही बोलत आणि दरवाजावरती हसत राहते. विजय बिछानातनं उठतो पण त्याचे पाय आता उलटे होते. त्याचे एडिया उलटे होते आणि चेहरा समोर. तो तसाच रीताकडे जायला लागतो पण अचानक तो थांबतो. त्याच्या हृदयातनं रक्ताचे धारा येतात. असं वाटतंय की जसं कोणती अदृश्य शक्ती त्याच्या शरीराला चिरते. हे काय होतंय माझ्यासोबत? विजय जमिनीवरती रिंगत घराच्या बाहेर निघतो. त्याला जमिनीवर रिंगताना बघून कमलदास घाबरून जातात. विजयचा चेहरा आता पूर्णपणे भीतीदायक झाला होता. विजय, तुला काय झालं? तुझ्या शरीरातून एवढं रक्त कसं निघतंय? कमलदास विजयला घेऊन अस्पतालमध्ये निघून जातात. विजयच्या पूर्ण शरीरातनं रक्त वाहत होतं. तो सारखा भीतीदायक हास्य हसत होता. तो प्रत्येक वेळेला भीतीदायक हास्य हसत होता.
डॉक्टर साहेब, माझ्या मुलाला वाचवा. हे सामान्य लक्षण नाहीये. मला एखाद्या अज्ञात शक्तीचा प्रभाव दिसत आहे. अज्ञात शक्ती? याचा काय अर्थ? मी काय करू डॉक्टर साहेब? ही मेडिकलची समस्या नाही तर काही दुसरंच आहे. एखाद्या चांगल्या तांत्रिकाला बोलवा लवकरच. तुम्ही डॉक्टर आहात तरी पण अंधविश्वासावरती विश्वास ठेवताय. तुम्ही ट्रीटमेंट करा. माझा मुलगा ठीक होऊन जाईल. कमलदासच्या बोलण्यावरती डॉक्टर विजयचा बँडेज तर करतात, पण त्याच्या शरीरातनं सतत रक्त बाहेर येत होतं. तर कधी भीतीदायक आवाजामध्ये हसत राहतो. मला जेवायला द्या. आत्ता देतो बाळा. कमलदास विजयला जेवणासाठी चपाती देतात. चपाती नाही, स्मशानभूमीतून कच्चा मांस घेऊन या. विजयचं हे बोलणं ऐकून कमलदास एकदम घाबरून जातात. रात्रीची वेळ होती. विजय आपल्या बेडवरती पडलेला होता आणि फरशीवरती कमलदास पडलेले होते. अचानक लाईट टिमटिमायला लागते. हे बघून कमलदास उठून जातात. टिमटिमात्या रोशनीमध्ये कमलदास बघतो की विजय भिंतीवरती उलटा चालतोय. विजय भिंतीवरती रिंगत हॉस्पिटलच्या बाहेर निघून जातो आणि विहिरीजवळ धावत जातो. विजय, थांब. कुठे चालला आहेस? विजय आपल्या वडिलांचा आवाज ऐकूनही थांबत नाही आणि काही वेळातच तो अंधारामध्ये गायब होऊन जातो. विजय विहिरीजवळ पोचतो आणि तो आता विहिरीमध्ये उडी मारणारच होता. त्याचा चेहरा एकदम भीतीदायक होता आणि त्याचे डोळे पूर्ण काळे होते आणि त्याच्या शरीरावरनं सतत रक्त बाहेर येत होतं. रीता थोडंच लांब राहून हसत होती आणि शेवटी विजय विहिरीमध्ये उडी मारतो आणि मरून जातो. जसंच विजय मरतो त्याच वेळेला तो बेताल त्याच्या शरीरातनं बाहेर येतो आणि रीटाजवळ येतो. आता माझं काम झालंय. आजपासून तू आजाद आहेस. पण मी तुला सोडून कुठे जाणार? आजपासून तू फक्त माझी आहेस. आतापर्यंत मी तुझं म्हणणं ऐकायचो. आता तू माझं म्हणणं ऐकशील. नाही नाही.